सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाची निवडणुकीबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी आवश्यक सर्व कार्यालय आजपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 4,54,430 इतके मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 2,54,483 आणि महिला मतदार 2,29,434 आणि इतर 82 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 6 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले असून यामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले. आजपासून तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे अनावश्यक आणि विनापरवाना डिजिटल लागणार नाहीत यासाठी सुद्धा फिरती भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. ही निवडणूक अत्यंत पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी स्वीप अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल टोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या 15 डिसेंबर 2025च्या आदेशानुसार सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकाच्या मतदानचा कार्यक्रम पण जाहीर करण्यात आलेला आहे. ह्या महापालिका चुनावामध्ये एकूण मतदारांची संख्या 4,54,430 असणार आहे. त्याच्यामध्ये पुरुष 2,54,483 आणि महिला 2,29,835 आणि इतर 82 मतदार असणार आहे. ह्याच्यासोबतच पूर्ण महानगरपालिकामध्ये 6 आरओज असणार आहे, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी, आणि त्यांच्या प्रत्येक आरओला 3 ARO असणार आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली सगळे नोडल अधिकाऱ्याची टीम असणार आहे. याच्यामध्ये जे आरओ ऑफिसेस आहे ते मनपा विभागीय कार्यालय कुपवाडमध्ये 1 आरओ ऑफिस असणार आहे, दुसरा मिरज विभागीय कार्यालयामध्ये असणार आहे, तिसरा बालगंधर्व नाट्यगृहमध्ये असणार आहे मिरज, चौथा प्रभाग समिती क्रमांक 2 मनपा ऑफिस गणेश मंदिरला असणार आहे, 5वा तरुण भारत स्टेडियमला असणार आहे आणि लास्ट अग्निशमन केंद्र मालबंगला या ठिकाणी 6 आरओ ऑफिस असणार आहे. त्याच्यासोबतच आचारसंहिता कक्ष जे आहे ते तरुण भारत स्टेडियमला असणार आहे. हे सगळे आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक आरओ ऑफिसमध्ये पुरेशा फर्निचर वगैरेची व्यवस्था इंतजाम आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासोबतच तक्रार निवारण केंद्र आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय. आचारसंहिता कक्ष आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय आणि कुठलाही तक्रार वगैरे आला तर त्याला त्याच्या विविध पद्धतीने ऍड्रेस केली जाईल. त्याच्यासोबतच महानगरपालिका एरियामध्ये FST, SST, VST, VVT हे 4 वेगळ्या प्रकारची टीम आणि प्रत्येक VST, FST 6 टीम करण्यात आलेली आहे. ह्याची संख्या भविष्यात वाढवणार आहे जर कंप्लेंट्स वगैरे वाढला तर. त्याच्यासोबतच मतदार यादीच्या बाबतीत आम्ही 15 म्हणजे काल अंतिम मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेली आहे वेबसाईटवर. त्याच्यासोबतच फोटोनिहाय ऑफलाईन पब्लिश केलेले आहे. त्याच्यामध्ये टोटल हरकत 11,004 आले होते आणि त्याच्यापैकी मान्य 9,486 आणि अमान्य 1,536 असा हरकती मान्य आणि अमान्य करण्यात आलेली आहे. मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे काही सूचना वगैरे आहे मतदानच्या जे अधिसूचना आहे ते आम्ही 18 तारखेला प्रसिद्ध करणार. त्याच्यामध्ये विविध पद्धतीने कधी नामनिर्देशनचे काय आहे ते माननीय राज्य निवडणूक आयोगाने ऑलरेडी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे. ते सेम सांगली महानगरपालिकावर पण अप्लाय होतोय. सांगली महानगरपालिका पूर्णपणे मतदान शांतीपूर्वक पार पाडण्यासाठी रेडी आहे आणि आम्ही आम जनतेला पण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने वोट देऊन हा महापालिकाच्या मतदानाला सक्सेसफुल व्हावा. आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी आचारसंहिता कक्ष तरुण भारत स्टेडियमला स्थापित करण्यात आलेला आहे. तिथे नोडल म्हणून उपजिल्हाधिकारी श्री रघुनाथ पोटेलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच त्यांना टीम वगैरे देण्यात आलेला आहे आणि कुठलीही जर आचारसंहितेचा कंप्लेंट आला तर तक्रार निवारण केंद्राच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते कंप्लेंटच्या व्हेरिफिकेशन आम्ही FST, SST आणि VST मार्फत करणार आहोत. डिजिटल बोर्डच्या संदर्भात आज सकाळीच सर्व मक्तेदार, सगळे होर्डिंग असोसिएशन आणि सगळे सहाय्यक व्यक्तींची मीटिंग घेऊन असा निर्देश देण्यात आलेला आहे. या संध्याकाळपर्यंत सगळे होर्डिंग, सगळे पोस्टर्स, बॅनर्स आणि ज्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि त्यांचे नाव आहे, सूचना फलक वगैरे असतो किंवा उद्घाटन केलेला बोर्ड असतो ते सगळे कव्हर करण्याचे निर्देश देण्यात आलेला आहे. उद्यापर्यंत आणि उद्या दुपारीपर्यंत हे सगळे गोष्टी कंप्लीट होऊन जाणार. राजकीय पक्षांना काय आव्हान राहील आपलं? सर्व राजकीय पक्षांना आव्हान राहील की आचारसंहिताचा उल्लंघन करू नये आणि माननीय राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग यांच्या सूचनाप्रमाणे शांतीपूर्वक मतदानाच्या प्रोसेसमध्ये सहभाग घ्या. धन्यवाद.